Hello everyone. So last week मध्ये तुम्ही consumer behavior related reference video बघितले असतील. तर आपण एक रिव्हिजन म्हणून त्याच्यात झालेले आणि न झालेले पॉइंट्स बघूया की जेणेकरून काही पॉइंट्स राहिले असतील तर ते कव्हर होतील आणि एक रिव्हिजन पण होईल. तर पहिलं युनिट आपलं इंट्रोडक्शन टू कंझ्युमर बिहेवियर. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे तर कंझ्युमर बिहेवियर. as we are aware, there is similarity between the consumers, but they are unique in themselves. They have various needs and wants which are different and diverse from one another, as they have varied consumption patterns and consumption behavior. The marketer helps in satisfying the consumers' requirement by providing them with a variety of product and service offerings. आता कंझ्युमर मध्ये सिमिलॅरिटी जरी वाटत असली तरी जसा दोन माणसांमध्ये साम्य नसतं. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, त्याचे टेस्ट अँड प्रेफरन्सेस वेगवेगळे असतात. तसं प्रत्येक कंझ्युमरचे टेस्ट अँड प्रेफरन्सेस पण वेगवेगळे असतात, तरी त्यांचं बाईंग बिहेवियर अकॉर्डिंगली चेंज होत असतं. तर मार्केटर पण फोकस करत असतात की कंझ्युमर च्या नीड, वॉन्ट्स अँड डिमांड्स जे आहेत तर ते सॅटिस्फाय होतील by offering product or services. Today's business is considered as consumer oriented activity. There is a stiff competition in which one cannot trust the product on consumer. The marketer produces the goods as per the need and want of the consumer. The consumer oriented activity consider केली जाते today's business world मध्ये. तर तरी सुद्धा या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये कंझ्युमर ला कन्सिडर करून जरी प्रोडक्ट बनवत असले तरी फक्त कंझ्युमरला फोकस करून प्रोडक्ट बनवत नाहीत. म्हणजे कंझ्युमरची डिमांड आहे म्हणून n नंबर ऑफ प्रोडक्ट प्रोड्यूस केले तर नाही, कारण कंझ्युमरच्या नीड, डिमांड, वॉन्ट, त्यांचे प्रेफरन्सेस हे चेंज होत राहतात. तर त्याच्यामुळे कंझ्युमरला कन्सिडर केलं गेलं पाहिजे, पण फक्त त्या बेसिसवर प्रोडक्शन होत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर meaning of consumer behavior. As per the old saying, there is a consumer is a king on whose preference the demand of any goods and services is dependent. His attitude will define the success or failure of the product. However, the attitude depends on various factors like economic, social, cultural, climatic, etc. The decision of consumer is influenced by education, lifestyle, size of family, and a host of other factors. Ideally, in consumer behavior, one studies the behavior of consumers for consumption of goods which the ultimate consumer may buy for himself or for someone else. So consumer behavior जर consider केलं तर consumer or customer is a king of the market. तर त्याच्या डिमांडवर गुड्स आणि सर्व्हिसेस जे असतात तर त्या डिपेंड असतात. तर त्याच्यानुसार त्याला कन्सिडर करून जे प्रोडक्शन केलं जातं किंवा जे सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात तर कंझ्युमरचे ॲटिट्यूड आणि प्रेफरन्सेस पण चेंज होत असतात. आता कुठलंही प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस सक्सेड झाली किंवा फेल झाली तर त्याला रिस्पॉन्सिबल असतो तो कंझ्युमर असतो, कारण त्यांचं बाईंग बिहेवियर जे आहे तर ते अफेक्ट करतं की जर डिमांड हाय असेल म्हणजे बाईंग बिहेवियर जे आहे तर ते पॉझिटिव्ह आहे.
तर प्रोडक्ट सक्सेसफुल आहे. जर डिमांड डिक्रीज झाली किंवा प्रोडक्ट रिजेक्ट झालं मार्केटमधून तर प्रोडक्ट फेल झालं, कारण कंझ्युमर बिहेवियर काय आहे की त्यांनी प्रोडक्ट ऍक्सेप्ट केलं नाही. त्याच्यानंतर त्यांचे जे ॲटिट्यूड किंवा टेस्ट अँड प्रेफरन्सेस जे आहेत तर ते इकॉनॉमिक, सोशल, कल्चरल, क्लायमॅटिक फॅक्टर्स आहेत. जसं की इकॉनॉमिक फॅक्टर कन्सिडर केला तर जे मिडल क्लास किंवा लोअर क्लास फॅमिली मधले जे कन्झ्युमर्स आहेत तर ते गुड परचेस करताना त्याची क्वांटिटी कमी असणार. म्हणजे साधं शॅम्पूचं एक्झाम्पल कन्सिडर केलं तर शॅम्पू परचेस करताना ते 1-2 रुपीजचं सॅचेट परचेस करणार आहेत. आणि तेच जर हाय क्लास जे कन्झ्युमर्स आहेत ते कन्सिडर केलं तर ते शॅम्पूच्या बॉटल्स ज्या आहेत तर त्या प्रेफर करतील परचेस करताना. तर हा पण एक डिफरन्स आहे. त्याच्यानंतर लाईफस्टाईल आहे, साईज ऑफ दी फॅमिली आहे की किती मोठी फॅमिली आहे, किंवा एज्युकेशन आहे की कुठलं प्रोडक्ट ॲनलाइज करून, किंवा आता इंटरनेटच्या थ्रू पण आपल्याला बरीच इन्फॉर्मेशन मिळते. आपल्याला साधा मोबाईल घ्यायचा असला तरी आपण तो कम्पेअर करून घेतो, किंवा त्याचा जे त्याला जे स्टार दिलेले असतात की किती चांगलं प्रोडक्ट आहे, किंवा त्याचा फीडबॅक जो आहे तर तो आपण कन्सिडर करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत बाईंग बिहेवियर मध्ये. तर आणि मेन फॅक्टर पुढे कंझ्युमर बिंग दी almost important person in the business. His attitude, likes and dislikes, behavior, needs, and reactions play a vital role in framing marketing plans and policies of the company. जसं कंझ्युमरचं बिहेवियर आहे तर त्याचे लाईक्स डिसलाईक्स आहेत, ॲटिट्यूड आहे कंझ्युमरचा, किंवा नीड्स अँड रिॲक्शन्स प्ले आहेत तर त्या कन्सिडर केल्या जातात. त्या पॅरामीटर्सवर जे मार्केटिंग प्लॅन्स आहेत किंवा पॉलिसीज आहेत कंपनीच्या तर त्या बेस्ड असतात. फॉर एक्झाम्पल कंझ्युमरच्या बाईंग बिहेवियरमध्ये किंवा त्यांच्या प्रेफरन्सेसमध्ये सेल लागल्यानंतर बरेच कस्टमर्स अट्रॅक्ट होतात, किंवा 49 किंवा 99 रुपीज हा जो पॅटर्न आहे की 1 रुपी लेस केला जातो राऊंड फिगर मधून, की जेणेकरून दिसताना ती अमाऊंट आहे किंवा ती जी फिगर आहे तर ती कमी दिसते आणि कंझ्युमर अट्रॅक्ट होतो. म्हणजे दिसताना 100 किंवा 1000 दिसण्यापेक्षा 99 रुपीज, ठीक आहे. म्हणजे ही पण एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. किंवा जे डिस्काउंट दिले जातात तर त्याच्यामध्ये पण बाय 1 गेट 1 फ्री हा डिस्काउंट ही ऑफर असेल, किंवा 10%, 15% डिस्काउंट दिले जातात तर मग ते सिजनल बेसिसवर पण असतात. म्हणजे जो स्टॉक आहे तर तो संपवण्यासाठी असेल, किंवा नवीन स्टॉक आलाय मार्केटमध्ये आणि त्याचा ऍक्सेप्टन्स कितपत होतोय ते चेक करण्यासाठी असेल, सॅम्पलिंग साठी असेल. तर अशा गोष्टी किंवा अशा पॉलिसीज यूज केल्या जातात. नेक्स्ट, स्पेसिफाईंग फोकस ऑन who buys product or service, how do they buy product or service, and next, where do they buy them, how often do they buy them, when do they buy them, and how often do they use them. आता हे सगळे पॅरामीटर्स जे आहेत तर ते चेक केले जातात, अनालाइज केले जातात की प्रॉडक्ट आणि सर्व्हिस कोण अवेल करते किंवा परचेस करते, त्याच्यानंतर कशासाठी परचेस करते, कुठून परचेस करते, किती वेळा परचेस करते. अशा गोष्टी अनालाइज केल्यानंतर कंझ्युमरच्या बाईंग बिहेवियरचा अंदाज येतो.
आणि त्याच्यानुसार मार्केटिंग स्ट्रॅटेजीज ज्या आहेत तर त्या एक्झॅक्टली डिफाईन करता येतात जेणेकरून सेल्स इन्क्रीज होईल. डेफिनेशन ऑफ कंझ्युमर बिहेवियर. Consumer behavior means the behavior that consumers display in searching for or purchasing, using, evaluating, and disposing the products and services that they expect will satisfy their needs. On the other hand, Kotler and Keller says consumer buying behavior is the study of the ways of buying and disposing of goods and services, ideas or experiences by the individual, browse or organizations in order to satisfy their needs and wants. In short, consumer behavior ची डेफिनेशन त्यांनी काय म्हटले की जे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस सर्च केले जातात त्यांना परचेस केले जातात किंवा यूज केले जातात किंवा इव्हॅल्युएट केले जातात तर किंवा आयडियाज किंवा एक्सपिरियन्सेस असतील तर हे म्हणजे कंझ्युमर बिहेवियर. म्हणजे आता सर्चिंग आणि बाईंग बिहेवियर मध्ये पण फरक आहे की आपण विंडो शॉपिंग म्हणतो. ठीक आहे, म्हणजे आपण सर्च करत असतो, आपण जाऊन ते प्रॉडक्ट परचेस करत नाही पण ते आपण बघत असतो. कधी कधी ते प्रोडक्ट बघता बघता आपल्याला लक्षात येतं की आपल्याला हे प्रोडक्ट परचेस करायचंय किंवा आपण ते अनालाइज करतो, कम्पेअर करतो दोन प्रोडक्ट मध्ये आणि मग ठरवतो की हे प्रोडक्ट आपल्याला घ्यायचं. ठीक आहे, किंवा हे झाले हे पण कन्सिडर केलं जातं अकॉर्डिंग टू फर्स्ट डेफिनेशन. आणि सेकंड डेफिनेशन मध्ये डिरेक्टली ऍक्शन जर असेल तर ती कन्सिडर केली जाते. नेक्स्ट आहे फीचर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंझ्युमर बिहेवियर. First one is a consumer behavior is a continuous process because it pertains to buying decision of the consumer. After making the purchase, if the consumer is satisfied with the product, he reflects a positive behavior, else negative behavior. कंझ्युमर बिहेवियर ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. असं होतं का की आज कंझ्युमरचे प्रेफरन्सेस चेंज झाले की त्यांना ऑटोमेटिव्ह सिस्टीम यूज करायला आवडते. आता सध्या तुमचे मोबाईल फोन असतील, स्मार्टफोन आहेत ते. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर आपण आता 4G यूज करतो, 5G, 6G, 7G आला तर तुमचे प्रेफरन्सेस चेंज होणार आहेत की तुम्हाला इंटरनेटचा स्पीड जो आहे तर तो खूप फास्ट मिळणार आहे, तुम्ही ते प्रेफर करणार आहात. ठीक आहे, म्हणजे बाईंग बिहेवियर कंटिन्युअसली चेंज होत जाणार आहे. मार्केट कंडिशन नुसार असेल, त्यांच्या प्रेफरन्सेस नुसार असेल, आयडिया जनरेशन आहे किंवा डिमांड नुसार असेल तर ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि दुसरं की त्यांचं परचेसिंग बिहेवियर जे आहे, आता प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस परचेस केल्यानंतर जर कंझ्युमर सॅटिस्फाय झाला तर ते पॉझिटिव्ह बिहेवियर झालं आणि जर नाही सॅटिस्फाय झाला तर ते निगेटिव्ह बिहेवियर झालं. कारण त्या प्रोडक्टकडे किंवा त्या सर्व्हिसकडे कंझ्युमर पुन्हा येणार नाही. तसं समजा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये आपण गेलो, सर्व्हिसेसचं एक्झाम्पल घेऊया. एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो, तिथे आपण ऑर्डर प्लेस केली आणि ती फूड जे आहे ते तुम्हाला आवडलं नाही तर आपण त्या रेस्टॉरंटमध्ये पुन्हा जाणार नाही. म्हणजे ते झालं निगेटिव्ह बिहेवियर. पॉझिटिव्ह बिहेवियर काय असेल की तिथली फूड जे आहे किंवा तिथली सर्व्हिस जी आहे तर ती आवडली, फास्ट सर्व्हिस असेल, फूड क्वालिटी चांगली असेल आणि प्रेझेंटेशन चांगलं असेल तर ते झालं पॉझिटिव्ह बिहेवियर. नेक्स्ट आहे consumer behavior is a dynamic in nature due to the ever-changing demand, tastes, and preferences of the consumer. Their behavior constantly undergoes a change depending upon various factors like income, age, education. आता consumer behavior हे
आपण कंटिन्युअस प्रोसेस आहे, ते रॅपिडली चेंज होणार आहे. त्याचा डिमांड, टेस्ट, प्रेफरन्सेस चेंज होणार आहेत. आता त्याला रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स जे आहेत, तर ते एज, इन्कम किंवा एज्युकेशन हे पण फॅक्टर आहेत. त्याचं एक्झाम्पल जर कन्सिडर करायचं झालं तर मग इन्कम लेवल असेल तर आता आपण जे मोबाईल फोन जे यूज करतो, तर ते आपल्याला पॅरेंट्सनी दिलेले असतात. ठीक आहे. तर ते फोन जेव्हा तुम्ही स्वतः कमवायला लागाल, तुमची इन्कम लेवल, तुमचं स्किल जसं वाढेल, तुमची मनी स्पेंड करण्याची पॉवर जशी वाढेल, क्रेडिबिलिटी वाढेल, तर तसं तुमचं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते चेंज होणार आहे. मग तुम्ही आयफोनकडे शिफ्ट होत जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर एज फॅक्टर आहे की त्याच्यानुसार प्रेफरन्सेस चेंज होत जातात. की आधी क्लोथ्स आहेत, शूज आहेत, सँडल्स आहेत, तर हे प्रेफरन्स असतात. आणि हळूहळू हे प्रेफरन्सेस चेंज होत जाणार. मग बुक्स आहेत किंवा कार आहे, व्हेकल आहेत, बाईक्स आहेत. ठीक आहे. तर आणि म्हणून हे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग दी बिहेवियर ऑफ दी कंझ्युमर. नेक्स्ट आहे कंझ्युमर बिहेवियर स्टडी अँड क्रुशियल फॉर marketers. In current scenario, consumer is an important person, so understanding his behavior is becoming very essential for the marketers, right from manufacturing the product till it reaches the final consumer. The marketers analysis the behavior of the consumer, and if the consumer rejects the product, he accordingly modifies it as per the consumer's requirement. आता करंट सिनारिओ मध्ये कंझ्युमर ला इम्पॉर्टन्स दिलेले आहे. तर कंझ्युमर चे बिहेवियर किंवा त्याचे प्रेफरन्सेस, डिमांड जे आहेत, तर त्या कन्सिडर केल्या जातात फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग टू दी एंड until the product reaches to the consumer. तर कारण कस्टमायझेशन केलेलं असतं. आता फूड हे जर कन्सिडर केलं तर फूड कस्टमायझेशन आपण करतो की समजा एखादं सँडविच असेल तर मग त्याच्यामध्ये चीज हवंय की नको, किंवा त्याच्यामध्ये बटर यूज करायचंय की नाही, कमी करायचंय, जास्त करायचंय, किंवा पिझ्झाची ऑर्डर प्लेस करताना त्याच्यामधले टॉपिंग कस्टमाइज करू शकतो, किंवा एक्स्ट्रा चीज हवं असेल तर ते पण आपण सांगू शकतो. ठीक आहे. म्हणजे हे झाले कंझ्युमर बिहेवियर कस्टमायझेशन. पण ते क्रुशियल फॉर मार्केटर्स म्हणून तो चॉईस जो आहे तर तो कंझ्युमरला दिलेला असतो. आणि म्हणून जेव्हा काही कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत तर ते त्यांच्या आउटलेट्समध्ये किंवा त्यांच्या वेबसाईट्सवर त्यांनी काही सिस्टीम बिल्डअप केली आहे की जेणेकरून कंझ्युमरच्या प्रेफरन्सनुसार, त्यांच्या चॉईसनुसार कारचा कलर असेल किंवा त्याच्यामधली सिटिंग अरेंजमेंट आहे, त्याचं जे काही मटेरियल आहे, ओव्हरऑल बजेट आहे त्या कारचं, किंवा त्याच्यासाठी यूज केले जाणारे जे टायर्स आहेत त्याची कंपनी असेल, किंवा त्याच्यामध्ये अजून काही फॅसिलिटीज त्यांना हव्या असतील तर त्या इनबिल्ड करून देणं आणि मग ते प्रोडक्ट तयार करून त्या कंझ्युमरकडे पोहोचवणं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे कंझ्युमर बिहेवियर इज ऑलवेज अनसर्टन. Consumer behavior is always uncertain as the thinking of every individual differs from the other. No two individuals behave in the same manner. So they have influenced by
various factors like consumer culture, value, belief, lifestyle, nature, etc. त्याच्यामध्ये टेस्ट अँड प्रेफरन्सेस किंवा कल्चरचं जर एक्झाम्पल कन्सिडर करायचं झालं तर आपल्या इथे फूडमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज हे खूप जास्त काय बोलता येईल की त्याच्यावर कॉन्फ्लिक्ट होतात. त्याच्यानंतर हे प्रेफरन्सेस खूप जास्त यूज केले जातात कल्चर वाईज, कम्युनिटी वाईज. कुठे बीफ किंवा पोर्क खाल्ल्यानंतर म्हणजे कुठल्या कम्युनिटीमध्ये बीफ किंवा पोर्क खाल्लेलं चालत नाही किंवा काही कम्युनिटीमध्ये चालतं. म्हणजे हे झाले प्रेफरन्सेस, बिलीफ, व्हॅल्यूज. त्याच्यानंतर प्युअर व्हेजिटेरियन. आता काही कम्युनिटीज ज्या आहेत त्या प्युअर व्हेजिटेरियन फूड प्रेफर करतात. त्याच्यानंतर लाईफस्टाईल आणि नेचर जर असेल तर त्याच्यामध्ये लाईफस्टाईलचं एक्झाम्पल की जसं एखाद्या व्यक्तीला जरी प्रमोशन जसं मिळत जातं तसं त्याची लाईफस्टाईल चेंज होत जाते. समजा एखादा एक्झिक्युटिव्ह असेल तर ते एक्झिक्युटिव्ह असताना आयर्न केलेला शर्ट, पॅन्ट, टाय असा अटायर, शूज अशा अटायर मध्ये कंपनीमध्ये जात असणार आहे. हळूहळू त्याचं जर प्रमोशन झालं मॅनेजरियल लेवलला तर त्याचं जे अटायर आहे ते चेंज होणार आहे. त्याची क्वालिटी आहे किंवा त्याच्यावर होणारे एक्सपेन्सेस जे आहेत ते चेंज होणार आहेत. म्हणजे यूज केला जाणारा परफ्यूम असेल तो एक्सपेन्सिव्ह असेल आधीपेक्षा किंवा कपड्याचा ब्रँड जो आहे तो बदललेला असतो. तर हे अनसर्टन बिहेवियर आहे. नेक्स्ट आहे consumer behavior is a challenge and an opportunity. Consumer buying behavior is a challenge as well as opportunity. Once the consumer anticipates the consumer behavior currently, there is possibility of large scale marketing. Consumer behavior हे चॅलेंज आहे कारण ते चॅलेंज जर तुम्ही एक्सेप्ट केलं आणि ते जिंकलात तर ऑपॉर्च्युनिटी असते की तुम्हाला लार्ज स्केल मध्ये मार्केटमध्ये कंझ्युमरला प्रोडक्ट सेल करता येतं, त्यांना अट्रॅक्ट करता येतं. नेक्स्ट आहे कंझ्युमर बिहेवियर इज अ सायन्स ॲज वेल ॲज अन आर्ट. Consumer behavior is a science as it adopts the theories from social sciences in understanding the consumption behavior of the consumer. It is also an art because it uses the quantitative and qualitative tools and techniques to analyze the consumer behavior. In short, consumer behavior अनालाइज करण्यासाठी जे पॅरामीटर्स जी थेरी यूज केली जाते ती सोशल सायन्सेसची थेरी आहे. त्याच्यामुळे कंझ्युमर बिहेवियर हे सायन्स आहे. ती थेरी इम्प्लिमेंट करण्यासाठी जे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह टूल्स आणि टेक्निक्स यूज केल्या जातात तरी ते एक आर्ट आहे. म्हणजे थेरी इम्प्लिमेंट करणं हे आर्ट आहे. इन शॉर्ट कोणीतरी एक्सपेरिमेंट करून प्रॅक्टिकली प्रूव्ह केलेलं सायन्स किंवा ज्या थेरीज आहेत तरी त्या थेरीज आपल्याला माहिती असतात पण त्या इम्प्लिमेंट करणं हे आर्ट आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला क्लासमध्ये प्रेझेंटेशन द्यायला सांगितलं, आपल्याला FY ला SHS मध्ये किंवा बिझनेस कम्युनिकेशन मध्ये प्रेझेंटेशन स्किल्सचा पार्ट होता. तोंडपाठ आहेत सगळे पॉइंट की प्रेझेंटेशन कसं द्यावं, काय द्यावं, हे झाले थेरी. आणि प्रेझेंटेशन ऍक्च्युअली ती थेरी इम्प्लिमेंट करणं हे झालं आर्ट. म्हणून कंझ्युमर बिहेवियर इज अन science as well as an art. Next is consumer behavior varies across geographical locations
Depending upon the geographical locations, the buying behavior of the consumer differs from states, regions, and countries. Buying behavior जसं आपण कल्चर किंवा व्हॅल्यू सिस्टीम बिलीव्ह आहेत त्याच्यानुसार चेंज होतं तसं स्टेट रिजन किंवा कंट्री वाईज चेंज होतं. त्याचं एक्झाम्पल त्यांनी एक दिलंय की रुरल मार्केटमधले जे कन्झ्युमर्स आहेत तर ते स्मॉल क्वांटिटी असलेले प्रोडक्ट परचेस करतात. तर अर्बन एरियामधले कन्झ्युमर्स जे आहेत तर ते लार्ज क्वांटिटी मधले प्रोडक्ट परचेस करतात. किंवा अगदी स्टेट वाईज एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण जे चायनीज फूड खातो तर ते ऍक्च्युअली चायनीज पद्धतीचं नाहीये म्हणजे एक्झॅक्ट चायनीज पद्धतीने बनवलं जात नाही. त्याच्यामध्ये इंडियन टेस्ट अँड प्रेफरन्सेस पण यूज केले जातात. ते काइंड ऑफ इंडो चायनीज फूड मिळतं आपल्याला इथे जे मिळतं ते आत्ता आपण ह्या मार्केटमध्ये जे चायनीज फूड खातो ते तुम्ही साऊथ साईडला गेलात आणि साऊथ साईडला गेल्यानंतर तिथले चायनीज फूड मध्ये जर एखादा राईस वगैरे जर ऑर्डर केलं तर त्याच्यामध्ये करी लिव्ज मिळतील कारण ते तिथल्या लोकांचे टेस्ट अँड प्रेफरन्सेस आहेत. ही कंझ्युमर बिहेवियरची कॅरेक्टरिस्टिक्स और फीचर्सची डायग्राम आहे. नेक्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ कंझ्युमर बिहेवियर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे हेल्प्स इन डेव्हलपमेंट ऑफ न्यू प्रोडक्ट. In formulating the products and policy, consumer behavior plays a vital role. The marketer always needs to develop new products from time to to fulfill the ever-changing consumer wants, tastes and preferences. कुठलाही नवीन प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी कन्झ्युमरचे नीड, वॉन्ट, पॉलिसीज प्रेफरन्सेस कन्सिडर केले जातात, अँटिसिपेट केले जातात. त्याच्या आधी सर्वे केला जातो त्या गोष्टींसाठी आणि मगच ते प्रोडक्ट बनवले जातात आणि मार्केटमध्ये येतात. नेक्स्ट आहे इको फ्रेंडली प्रोडक्ट. टुडेज कंझ्युमर इज फोकस्ड ऑन बाईंग इको फ्रेंडली प्रोडक्ट as they are more cautious about health, hygiene, fitness. They are very much inclined towards herbal products. आता आत्ताचे कंझ्युमर जे आहेत ते फिटनेस फ्रीक आहेत, हायजीन, हेल्थ कॉशियस आहेत की त्याच्यानंतर हर्बल किंवा आयुर्वेदिक प्रोडक्ट यूज करणारे आहेत. तर त्यांच्या प्रेफरन्सेस नुसार इको फ्रेंडली प्रोडक्ट बनवले पाहिजेत किंवा कंपनीची पॉलिसी तशी आहे. जसं स्टारबक्स जे आहे तर ते एन्व्हायरमेंटला हेल्प करतं. त्यांची पॉलिसी तशी आहे. ती जी रॉ कॉफी त्यांनी यूज केलेली जी कॉफी उरते तर ती कॉफी ते डिग्रेडेबल करून डिग्रेडेबल असल्यामुळे ते त्याचा खत म्हणून वापर करतात रिसायकल करून. किंवा जे त्यांचे पेपरचे मग्स असतात तर ते रिसायकल केले जातात. Segmentation of market. The market is diversified into various kinds of consumers depending upon the factors like income level, price, taste, preferences, etc. It can be segmented for effective target marketing. तुमचा एक्झॅक्ट कन्झ्युमर कोण आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला इफेक्टिव्ह टार्गेट मार्केटिंग करता येईल. म्हणजे जॉग्राफिकल असेल, इन्कम लेवल असेल, प्राइस अँड टेस्ट प्रेफरन्सेस असतील किंवा अजून कुठला रिजनल एरिया असेल. इन्कम लेवल जर कन्सिडर केलं तर ऍपलचे जे प्रोडक्ट्स आहेत तर ते इन्कम लेवलवर फोकस
असलेला प्रोडक्ट आहे किंवा BMW आहे, मर्सरीज आहे, असे प्रोडक्ट इन्कम लेवलला फोकस करून तयार केलेले असतात. त्याच्यानंतर टेस्ट अँड प्रेफरन्सेस वाईज जसं मी आता सांगितलं की चायनीज फूडच्या बाबतीत म्हणजे स्टेट वाईज टेस्ट कशी बदलते त्याची. त्याच्यानंतर प्राइसिंग मध्ये एकच प्रोडक्ट पण त्याची प्राइस व्हॅरी करते क्वांटिटी वाईज. म्हणजे जे रुरल मार्केटमधले जे कस्टमर्स आहेत त्यांना परवडण्यासाठी, त्यांना ते प्रोडक्ट सेल आउट करण्यासाठी छोट्या सॅचेटमध्ये ते प्रोडक्ट विकले जातात. क्वांटिटी कमी असते. ते अर्बन एरियामध्ये मोठ्या पॅकमध्ये ते प्रोडक्ट विकले जातात. Fourth, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. To efficient utilization to the utilization of all resources pertaining of marketing. आता जे सर्वे केला जातो तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर चेक केलं गेलं पाहिजे की जेणेकरून एकच सर्वे वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज केला जाईल. जसं की कस्टमर अट्रॅक्शन आहे किंवा त्यांचं रिटेन्शन आहे, त्यांचे टेस्ट अँड प्रेफरन्सेस आहेत किंवा मार्केट डिमांड फोरकास्टिंग आहे, कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तर तो त्याच्यामध्ये केला पाहिजे. म्हणजे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस हे त्याच्यामध्ये आलं. त्याच्यानंतर मार्केटिंग मॅनेजमेंट प्रॉब्लेम्स कॅन बी हँडल मोर इफेक्टिव्हली, की मार्केटिंग कोणत्या पद्धतीने चालली आहे किंवा त्याच्यामध्ये जे मीडियम यूज केले जाते मार्केटिंगचं ते इफेक्टिव्ह आहे की नाही. नेक्स्ट आहे क्रिएशन अँड रिटेन्शन ऑफ कन्झ्युमर. Consumer is the king of the market. So creation and retention of consumers म्हणजे एक्झिस्टिंग कन्झ्युमर्सला रिटेन करणं, त्यांचं सॅटिस्फाईंग त्यांचा डिमांड आणि ज्या नीड्स असतील त्या सॅटिस्फाय करणं आणि पोटेन्शियल कन्झ्युमर जे आहेत तर त्यांना अट्रॅक्ट करणं म्हणजे क्रिएशन ऑफ दी कन्झ्युमर. सिक्स्थ आहे अंडरस्टँडिंग दी बाईंग बिहेवियर ऑफ कन्झ्युमर. तर त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज केल्यात. प्री परचेस बिहेवियर, बिहेवियर ड्युरिंग परचेस, पोस्ट परचेस बिहेवियर. प्री परचेस बिहेवियर मध्ये कन्झ्युमर जो आहे तर ते कुठले प्रोडक्ट सर्च करतोय, कुठले प्रोडक्ट कम्पेअर करतोय, त्यांचा डिमांड काय आहे. फॉर एक्झाम्पल आपण एखादा प्रोडक्ट परचेस करायला जातो, समजा मोबाईल फोन असेल तर त्याच्यात आपल्याला कॅमेरा किती मेगापिक्सेल आहे, बॅटरी, रॅम, रोम, त्याच्यानंतर त्याची तिथे सिस्टीम असेल, अँड्रॉइड व्हर्जन आहे तर ते कुठलं आहे, काय आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, कोणता हे आपण सर्च करून जातो. हे झालं प्री परचेस बिहेवियर. आपण काही फोन कम्पेअर केलेले असतात. बिहेवियर ड्युरिंग परचेस मध्ये तो फोन परचेस करताना ऍक्च्युली तो फोन कसा दिसतोय, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर, त्याच्यामध्ये परत आपण कम्पेअर केलेले जे फोन आहेत तर ते लुक वाईज सुद्धा चेक करतो. तिथे परत थोडंसं कम्पॅरिझन होतं. कधी कधी बार्गेनिंग बिहेवियर पण ह्याच्यामध्ये होतं ड्युरिंग परचेस मध्ये. आणि पोस्ट परचेस बिहेवियर मध्ये फोनला जर काय प्रॉब्लेम आला किंवा कुठली सर्व्हिस अवेल केली असेल आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला, त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर ते आहेत पोस्ट परचेस बिहेवियर मध्ये. सो आपण नेक्स्ट लेक्चरला पुढचे पॉइंट बघूया. आता थांबूया इथे. काही डाऊट्स असतील तर कॉन्टॅक्ट करा, विचारा.
Thank you.